सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचं तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. मध्यंतरी सोशल मीडियावरती वाचनामध्ये आलेली ही एक लहानशी पण अर्थपूर्ण अशी गोष्ट. एकदा एक तरुणी एका बसमधनं प्रवास करत होती. पुढच्या स्टॉपवरती एक वयस्कर आणि स्थूल महिला त्या बसमध्ये चढली. ज्या जागेवरती ही तरुणी त्या बसमध्ये बसलेली होती ती स्थूल महिला देखील तिच्या शेजारी त्या जागेवरती येऊन बसली. ती वयस्कर महिला ही अंगानं थोडीशी स्थूल होती. सोबतच तिच्या बरोबर सामानाच्या काही मोठ्या मोठ्या पिशव्याही होत्या. साहजिकच त्यामुळे तिनं तिथली भरपूर जागा व्यापली आणि त्या तरुणीला मात्र त्या छोट्याशा जागेमध्ये अगदी अंग चोरून बसावं लागलं. हा सगळा प्रकार समोरच्या सीटवर बसलेली त्या तरुणीची मैत्रीण पाहत होती. त्या मैत्रिणीनं त्या तरुणीला विचारलं, तू त्यांना काहीच का बरं बोलत नाहीस? या मैत्रिणीच्या प्रश्नावरती त्या तरुणीनं दिलेलं जे उत्तर होतं ते खरंच खूप लाख मोलाचं होतं. ती तरुणी म्हणाली, एवढ्या छोट्याशा गोष्टीवरनं वाद घालणं, भांडण उकरून काढणं, त्यामध्ये वेळ घालवणं हे खरोखरच व्यर्थ आहे. कारण आपला सोबतचा प्रवास खूप छोटासा आहे. पुढच्या स्टॉपवरती आपल्याला उतरायचं आहे. छोटीशीच ही गोष्ट, पण या गोष्टीमध्ये त्या तरुणीनं दिलेलं उत्तर, त्या तरुणीनं दिलेली प्रतिक्रिया खरं तर सुवर्ण अक्षरांमध्ये नोंद करून ठेवण्यासारखी आहे. क्षुल्लक गोष्टीवरनं वाद घालणं व्यर्थ आहे कारण आपला प्रवास खूप छोटासा आहे. खरं तर आपण सर्वांनीच या गोष्टीचा अगदी शांतपणे विचार करायला हवा. या गोष्टीमधील त्या तरुणीचा प्रवास जसा छोटासा होता तसाच या जगामधला एक माणूस म्हणून जन्माला आल्यानंतरचा आपला प्रवास हे अगदी छोटासाच आहे. म्हणून खरं तर आपण देखील अशा क्षुल्लक गोष्टींवरनं वाद घालत बसणं, भांडण करत बसणं हे खरोखर व्यर्थ आहे. कुणी आपलं मन दुखावलेलं आहे का? सोडून द्यायला हवं, कारण हा प्रवास खूप छोटासा आहे. कुणी आपल्याला फसवलंय का? विश्वासघात केलेला आहे का? सोडून द्यायला हवं, कारण हा प्रवास खूप छोटासा आहे. या ठिकाणी मी नक्कीच असं म्हणणार नाही की प्रत्येक वेळेला निमूटपणे आपण समोरचा करतोय तो अन्याय सहन केला पाहिजे. कधी कधी समोरचा जर अनितीने, अधर्माने वागत असेल, त्याचा मोठा फटका आपल्याला किंवा समाजाला बसणार असेल, आपलं किंवा समाजाचं मोठं नुकसान होणार असेल, खरोखरच मोठा त्रास होणार असेल, तर अशा वेळेला तो अन्याय सहन करत बसणं हे नक्कीच अपेक्षित नाहीये. अशा वेळेला आपण त्या व्यक्तीला जशास तसं चोख प्रत्युत्तर हे दिलंच पाहिजे, यामध्ये कुठलंच दुमत नाही. पण मी जे काही बोलतोय ते अगदी क्षुल्लक गोष्टींच्या बाबत. कधी कधी आपल्या आयुष्यात असे क्षुल्लक प्रसंग अनेकदा घडतात, ज्यावेळेला कोणीतरी आपलं मन दुखावतं, कोणीतरी आपल्याला येऊन त्रास देतं. अशा वेळेला त्याच्याशी वाद घालत बसण्यामुळे, त्याच्याशी भांडण उकरून काढल्यामुळं त्यानं दिलेला आपल्याला जो त्रास आहे त्याही पेक्षा जर आपल्यालाच जास्त मनस्ताप होणार असेल, किंवा कधी कधी समोरच्या मध्ये काही फरकच पडणार नसेल, किंवा त्यानं दिलेल्या आपल्याला त्रासामुळे फार आपलं मोठं नुकसानही होणार नसेल, तर अशा वेळेला त्याच्याशी वाद घालण्यापेक्षा, भांडण उकरून काढण्यापेक्षा मोठ्या मनानं ते गोष्ट सोडून देणं हे जास्त योग्य आहे. कारण आपला हा प्रवास खूप छोटासा आहे. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.